नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवीन सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकटकाल इसवी सन 1856 ते 1878 या 22 वर्षात हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार आहेत। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले। मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींचे उद्गार हे नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात। विविध ठिकाणी स्वामी विविध नावाने वावरले। स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते। त्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे। सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला। श्री स्वामी समर्थ महाराजांचा 169वा प्रकट दिन सोहळा होता। श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी प्रेरणा ठरतो। त्यांचे वचन ऐकताना भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो। उरण तालुक्यातील नवीन सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। सकाळी रम्य पहाटे 7 वाजता श्रींची भूपाळी आरती व श्री व सौ अशोक दरणे यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर श्रींची षोडोपचारे पूजा, अभिषेक व पूजन करण्यात आले। श्री सत्यनारायण पूजनानंतर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन करण्यात आले। यामध्ये 150हून अधिक सेवेकरी सहभागी झाले होते। संध्याकाळी 4 वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली। अतिशय उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल ताशांच्या गजरात हजारो सेवेकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। सायंकाळी 6:30 वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचा लाभ जवळजवळ 2000हून अधिक सेवेकऱ्यांनी घेतला। श्रींच्या प्रकट दिनानिमित्तच्या सोहळ्यात उरणमधील अनेक मान्यवर उपस्थित होते। उरणचे माजी आमदार माननीय श्री मनोहरशेठ भोईर यांनी सपत्नीक दर्शन घेतले। तसेच माननीय श्री सुधीर घरत, किसन म्हात्रे, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री कमलाकर पाटील, शाळा प्रमुख शैलेश भोईर आदी मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले। हा श्रद्धामय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री दयाळशेठ भोईर, श्री दिनेश घरेत, श्री निवास घरत, श्री अशोक दरणे, श्री मोतीराम पाटील, सौ संगीता साळुंके, श्री संजय साळुंके, श्री विकास माळी, श्री दीपक दुखंडे, श्री कमलाकर म्हात्रे, श्री वैभव घरत, श्री योगेश घरत, श्री निलेश घाणेकर, श्री संजय म्हात्रे तसेच सर्व स्त्री पुरुष सेवेकरांनी मोलाचे सहकार्य केले। ज्या सेवेकरांनी केंद्रासाठी व आर्थिक वस्तुरूपात मदत दिली त्यांचे नवीन सेवा केंद्राच्या वतीने आभार मानण्यात आले। यावर्षी 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला। या दिवशी स्वामींचे भक्त मोठ्या भक्तिभावाने स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात। स्वामी समर्थांच्या मठांमध्ये देखील प्रकट दिनानिमित्त महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होते। प्रत्येक अडचणीत, संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले जातात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचे वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।